आणि याच दरम्यान मित्रांनो शुभ आगमन होते या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ता धर्ता, या स्पर्धेचा वनमान शो सन्मान्य बाळमजी चौधरी साहेबांसाठी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सोनादेवी चषक 2025 या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे कर्ता धर्ता, भिवंडी मनपाचा जस नगरसेवक, भिवंडीचं नामांकित असं व्यक्तिमत्व, आमच्या या व्यासपीठ मंचावर ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे, या स्पर्धेचे आयोजक सोनादेवी टेमघर संघाच्या वतीने तुमचं मनस्वी स्वागत. बॅक टू नवन क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघात जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला नंदकिशोर खारबाव तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली. कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकीट टक्कर, दोन विकेट जबरदस्त धुमशान. सुभाष बत्तीने आपण थोडंसं ऑर्गॅनिक कमिटीची संपर्क साधायचा. सुभाष बत्तीने फास्ट बॉल गो. पहिला चेंडू सुंदरसा ऑन साइडचा फटका आपण पाहतो. स्कोर ऑफ विकेट, चांगला फटका, उत्तम क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. एक धावाने स्वतःचा आणि संघाचा कोण ओपन होते. धावसंख्या बिनबाद एक. क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकात गोलंदाज राम. असं खऱ्या अर्थानं कानी पाय संघाचा आपण जर विचार केला अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी दिनेशाच्या माध्यमातून पाहिली. मात्र या अगोदर कारनामा मला वाटतं नंदकिशोर खारबाव संघाचा प्रसाद, ज्यानं 7-9 चेंडूमध्ये अर्धशतक साजरे केलं होतं. सलग 7 चेंडूमधून 7 षटकार. प्रसाद, नंदकिशोर खारबाव संघाचा प्रसाद, याच्या बॅटमधून देखील हा कारमाना आपण पाहिला. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे, आउट ऑफ स्टंप. धावसंख्या बिनबाद 2. ओव्हर क्रमांक पहिला. नाणेफेक खाल्ल्यानंतर या ठिकाणी प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय जय बजरंग कारिवली. अतिशय चांगला चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज झाली. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटबॉल, तुमचं टायमिंग, नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज मिलिंद ऑन साइडचा अतिशय चांगला फटका साजला आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष. यस, वर्ल्ड जज कॅच. अप्रतिम उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातो आणि महत्वाची पहिली विकेट. मिलिंद याची खेळी मात्र संपुष्टात. बघा मित्र, आपण आमचं हे मुख्य व्यासपीठ आणि या व्यासपीठावर काही मान्यवर मंडळी, मान्यवर मंडळीमधून खास करून या स्पर्धेचे करता धर्ता, स्पर्धेचे सर्वेसर्वा, ज्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो, बिग शो पाहतोय, सन्माननीय बाळमजी चौधरी साहेब या स्पर्धेची चालू सामन्याची मजा घेताना. फर्स्ट विकेट गो. पहिला फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन येतोय अनिल. पुन्हा एकदा सर्व विकेट रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची दताण, क्रिकेटचा महाकुंभ मेळा. सध्या कुंभ मेळ्याला बरीच लोक जातात, काही येतात काही जातात आणि काही जाणार आहेत. आम्हाला जमले तर आम्ही वज्रशील जाऊन येऊ. अॅक्रोस लाईन थोडंसं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. गेल्यात त्यानं सांगा गंगेचा एक लोटा पाणी आमच्यासाठी घेऊन या. हा प्रयागराजच्या गाडीला अगेन्स्ट. पुन्हा एकदा गोलंदाज राम. आता मात्र चेंडूवर मोठा फटका, बिग हिट आणि झेल घेण्यासाठी झुंबड. ती झुंबड का नसावी, कारण की ऐवजेलसाठी प्रदीप चौधरी, शैलेश चौधरी, लक्ष्मण चौधरी, चौधरी कंपनीच्या वतीने तब्बल 700 रुपयाचं कॅच प्राइज आहे. प्रदीपचं घेतलं 700 भाई, तिघांचा घेतला.
खेळाडू कक्षामध्ये पाणी नाही, ऑर्गॅनिक कमी थोडासा संपर्क त्या ठिकाणी जायचं आहे, पाणी घेऊन जायचं. अजय कंपनी धावसंख्या साने पुढे सकते धावसंख्या होती ती 9. जबरदस्त फटका, आपलातून फटका. पुन्हा एकदा चेंडू मोठा फटका आहे. आता मात्र या 6 धावेचा प्रत्युत्तर देताना गोलंदाज राम याच्या माध्यमातून महत्वाची विकेट. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-9 थोडीशी संत सुरुवात म्हणजे साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून साधता आली नव्हती. खऱ्या अर्थानं मोठा फटका खाल्ल्यानंतर रॅमनचं मी कौतुक करण. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली, ज्यानं 2 विकेट प्राप्त केले आणि धावा दिल्या फक्त आणि फक्त 9. बोला. विक्रम चौधरी आणि कालराम चौधरी, आपण जर कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर तुम्हाला देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास आणि गोलंदाज येतोय अशोक म्हात्रे. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज नंदकिशोर खारबा संघाने देखील आज प्रत्येक प्रेक्षकाला इम्प्रेस केलेले आहे. योगेश वसंत पाटील यांचा संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. आज या संघाने देखील एक उत्तम कामगिरी या स्पर्धेमधून केलेली आहे. खऱ्या अर्थानं संघाचे महत्वाचे स्ट्रायकर जे खेळाडू आहेत ते आज इन ॲक्शन मध्ये नाहीत, तरी सुद्धा मात्र या संघाने या स्पर्धेमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ या स्पर्धेमधून केलेला आहे. गोलंदाज अशोक. या स्पर्धेचा टेलिकास्ट आपण प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून पाहतोय. धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न झाला आणि प्रयत्नामधून महत्वाची विकेट. अनिल याची खेळी मात्र संपुष्टात. चला नेक्स्ट बॅट्समन आपण देखील आपल्या पूर्वतयारीमध्ये जायचंय. मोनिश अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग 55 क्रॉस करून तालुक्यात पाडून रणप घेताना गोलंदाज अशोक म्हात्रे. स्ट्राईक रोडेट कनेक्ट संदीप बॅट्समन बॅटल संदीप. चेंडूला पुलचा फटका, अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतो. स्क्वेअर ऑफ विकेट. बाकपास कलेक्ट समाच्या बाहेर जाणार अतिशय नेत्र दीपक चौकार. पण पाहिलं खरं आता चेंडूची फेक थोडीशी आखूड टप्प्याची झाली होती. शॉर्टच डिलिव्हरी. फलंदाज सफल झाला, त्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका देखील आपण पाहिला. स्क्वेअर ऑफ विकेट. बाकपास कलेक्ट समाच्या बाहेर जाणार अतिशय नेत्र दीपक चौकार येतोय. या चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 13. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अशोक. चेंडूला स्वीप केलाय ऑन साइडला. शॉर्ट फाईनला चेंडू जातोय. थोडासा थंबल होता आणि क्षेत्ररक्षक आपण सुनील भुईर याला निश्चित पाहिलं शॉर्ट फाईनला. मात्र एकच धाव कंप्लीट झाली. एकदम संघात धावसंख्या 14. ओव्हर क्रमांक दुसरा प्रगती पत्रावर निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. आज खऱ्या अर्थाने या व्यासपीठ मंचावरून या स्पर्धेची मजा घेताना या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, स्पर्धेचे करता धरता आणि या स्पर्धेचा वन मॅन शो खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय, बालरामजी चौधरी साहेब या स्पर्धेची मजा घेताना आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर.
फिल्डिंग पोझिशन. सगळी दुकानं एक साईडला लावली का? फिल्डिंग पोझिशन थोडीशी चुकीची आहे. पनिश केलं जातं. नो बॉलचा इशारा दिला तर एकदा आणि संघात धावसंख्या की पुढे सगळे धावसंख्या होते ती 15. चेंडूला उकाळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून महत्वाची विकेट. धावचित बाद. मोनिशाला मात्र मैदान सोडावं लागेल. सोनादेवी खास या स्पर्धेच्या माध्यमातून या देवीवर आधारित जी गीते आहेत, गाणे आहेत, ती गाणं डीजेच्या माध्यमातून या ठिकाणी पेश केली जातात. नेक्स्ट बॅट्समन येतोय संदीप नाईक. अद्ययावत स्थिती पाहतोय संघाची. धावसंख्येची 16. दुसऱ्या षटकाला बारंबार सुरुवात. गोलंदाज अशोक मात्रे पुन्हा एकदा सज्ज. मार्गस्थ पंचांना क्रॉस करतो. रॅटम ओव्हरचा मारा करताना. न्यू बॅट्समन न्यू बॅटल. चला वेल कमी घ्या, स्पीडअप करा जरा. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. भरत चौधरी याच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. डीप मिडॉनला आपण चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं. एक धाव घेण्याची संधी झाली. एक धाव संघात धावसंख्या होती ती 17. ओव्हर क्रमांक 2. दिग्गज दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहतोय. दोन संघांमध्ये जबरदस्त संघर्ष आपण पाहतो. एका बाजूला नंदकिशोर खारबाव तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिबली. कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोके टक्कर. दोन विक्रम जबरदस्त दुमशान. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय प्रतिम उत्तम फटका. खाली क्षेत्र आहेत, गॅप मधून चेंडू सीमेच्या बाहेर जाणार. चौकार. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा क्लिअर करताना चौकार येतोय. तो काढून ठेव बम्या. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका आणि वन बाउन्स. एका टप्प्याने मात्र 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. फलंदाज संदीप पाटील याच्या वाटमधून येतोय.
स्थानिक युवकांना रोजगार ज्यांनी उपलब्ध करून दिला, स्थानिक युवकांना चांगला रोजगार, नोकऱ्यांच्या मध्ये चांगला रोजगार, नोकरी पण चांगला आहे, रोजगार, नोकरीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचं मनस्वी आभार. या गावातील स्थानिक युवकांना नोकरीच्या माध्यमातून उत्तम तिसऱ्या षटकाला बारंबार सुरुवात आणि गोलंदाज चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधताना फलंदाज आला. चेंज ऑफ पेस थोडंसं परिवर्तन देखील आपण पाहिलं होतं. चेंडूमध्ये चेंडूची गती कमी केली होती आणि चेंडू येण्याच्या अगोदर कुठेतरी थोडीशी बॅट रिलीज होताना फलंदाज संदीप पाटील याची एक निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये ज्यानं खर्च केल्या 2 धावा, धावसंख्या 27. हा चेंडू देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, जागेवरून चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज आला. खऱ्या हाताने फटका मारण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क आहे, तुमचं टायमिंग आहे, तुमची नजर. आता मात्र चेंडूला ऑन साइडचा अतिशय चांगला फटका, स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो. जगदीश कारभारी यांच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण, खऱ्या हाताने स्वतःला झोकून दिलं. मात्र याच दरम्यान 3 धाबा काढण्याची संधी आणि या 3 धाबांनी कारगिल संघाची धावसंख्या 3 ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 30 रन. लॉस ऑफ 4 विकेट आणि लास्ट ओव्हर प्रोग्रेस, शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अद्ययावत स्थिती आपण पाहतोय संघाची 4 बाद 30. बडे कॅच, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातो आणि महत्वाचे विकेट, बिग विकेट, बड़ी सफलता या पर प्राप्त होतो गेंदबाज. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. पेस करण्याची जबाबदारी मेघनाथ याच्याकडे. बघा मेघनाथ याच्याकडे देखील चांगला उत्तम खेळ आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि शेवटचा चेंडू पेस करताना बघूया मेघनाथ याच्या बॅटमधून कशा प्रकारच्या धावा केल्या जातील. या अगेन्स्ट गोलंदाज कशा प्रकारचा चेंडू हाताळेल. लास्ट शेवटचा अंतिम चेंडू. अद्ययावत स्थिती पाहतोय कारगिल संघाची धावसंख्या सध्या आहे 30. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका सजलाय. खराब चेंडू, उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर आणि 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर एक्शनच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. या चौकार संघात धावसंख्या सस्ते नट्टे फुकते बहरते. धावसंख्या 34 आणि विजयाचं लक्ष 35 धावांचं.
शुभ सन्मान। आज या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, नामांकित मंडळी उपस्थित आहे आणि या नामांकित मंडळीमध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाचे एक वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे, सन्माननीय युवराज गायकवाड साहेब। त्यांना आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। मी या स्पर्धेचे प्रणित, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर सन्माननीय बालनजी चौधरी साहेबांना विनंती करेन की आपण त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर करावं। मित्र, या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचा, मान्यवरांचा, पाहुण्यांचा। सन्माननीय युवराज गायकवाड, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बळ। स्वागत आणि सन्मान होत अतिथींचा, मान्यवरांचा, पाहुण्यांचा। सन्माननीय युवराज गायकवाड साहेबांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे। या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, स्पर्धेचे कर्तादाता आणि स्पर्धेचं बनमान शो सन्माननीय बालनजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे। प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उपजार शाल आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेची एक गोड आठवण राहील असा एक मोमेंटो, आकर्षक ट्रॉफी त्यांना या ठिकाणी दिली जाते। हॅलो। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर सन्माननीय कैलासजी चिंतामण घरात यांच्याकडे देखील साहेबांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे। कारण साहेबांच्या कार्याला त्यांचा लाख लाख सलाम आहे। साहेबांनी केलेलं कार्य खऱ्या अर्थाने साहेबांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर या स्थानिक युवकांना या ठिकाणी ज्यांना रोजगार मिळवून दिला, रोजगाराचा एक प्लॅटफॉर्म ज्यांना तयार करून दिला, असं भिवंडीतील नामांकित असं व्यक्तिमत्व सन्माननीय बालनजी चौधरी साहेबांचं या ठिकाणी कैलास चिंतामण घरात यांच्या वतीने या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे। भावेश अंकुश मात्र याच काढून संपूर्ण स्पर्धेला ट्रॉफीज स्वर्गीय कैलासवासी वंदन अंकुश मात्र यांच्या स्मरणार्थ त्यांनी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचेही मनस्वी आभार। त्यानंतर मान्य श्री प्रदीप शिवनाथ चौधरी यांच्याकडे प्रथम पारितोषिक कैलासवासी शिवनाथ शंकर चौधरी यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 15,000 रुपये, आपले देखील मनस्वी आभार। त्यानंतर श्री शरद गोपाल चौधरी याच काढून कैलासवासी गोपाल अर्जुन चौधरी यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 10,000 रुपये, आपलेही मनस्वी आभार। त्यानंतर मान्य श्री करसन गुरुनाथ फुलोरे सुप्रसिद्ध उद्योजक टेमघर यांच्याकडून कैलासवासी गुरुनाथ राजाराम फुलोरे यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 5,000 रुपये, आपले देखील मनस्वी आभार। सन्माननीय उमेश रमेश चौधरी यांच्याकडून कैलासवासी रमेश गंगाराम चौधरी यांच्या स्मरणार्थ संपूर्ण सन्मान चिन्ह ट्रॉफीज आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाले, त्यांचे देखील मनस्वी आभार। सन्माननीय विजयजी पाटील पिसे ग्रामचे माजी सरपंच यांच्याकडून 10,000 रुपये, बालराम दादा फुलोरे समाजसेवक टेमघर यांच्याकडे 5,000 रुपये, मनोज जोशी साहेब अध्यक्ष न्यू फोर्टिव्हिस भिवंडी ग्रामीण 5,000 रुपये, शैलेश बालराम चौधरी जे व्यवसाय इंजिनियर आहेत त्यांच्याकडे देखील या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज, बंधुकाका चौधरी शाखा प्रमुख यांच्याकडे देखील या स्पर्धेसाठी 4,000 रुपयाचं रोख पारितोषिक, आदित्य धनाजी इतारकर समाजसेवक टेमघर यांच्याकडे 2,500। धन्यवाद सर्वांचा। आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं लाईव्ह साठी नेटची व्यवस्था झाली, जयेश चौधरी तुमचं देखील मनस्वी आभार।
बॅक टू नवीन क्रिकेट जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना, रंगतदार चुरशीचा अति तटीचा सामना. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपत्र गोलंदाज जोगन, 2 चेंडूमधून 2 धावा, 1 विकेट प्राप्त. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात. न्यू बॅट्समन न्यू बॅटल अशोक म्हात्रे. बॅट आणि चेंडूमध्ये इच्छा आपण थोडासा स्पर्श पाहिला. ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं फक्त कुठली धाव नव्हती, त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट झाल्या. या ठिकाणी लक फॅक्टर नशिबाची साथ मिळते. नंदेश्वर खारबाळ संघाला 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 1-4. विजयाचं लक्ष्य आहे 35 धावांचं. 18 चेंडू 35 धावा असं समीकरण. सन्मान्य विजय स्पोर्ट्सचे अध्यक्ष सन्मान्य रोहिदास भाऊ चौधरी यांच्याकडे देखील स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. याच दरम्यान शुभ आगमन झाले सन्मान्य गोपीनाथजी चौधरी साहेबांचं. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला. आउटसाइड एज घेऊन चेंडू एसटीच्या मागे निश्चित गेला होता, मात्र चेंडू एसटी रेषेला गॅदर करता आला नाहीये. 1 धाव कंप्लीट, धावसंख्या 5. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. कुठे आउट करावा, थोडासा कन्फ्यूज. धावा किती? 2 कंप्लीट, तिसरी आउट आहे. 2 कंप्लीट, या 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती 9. आता येणारी ओव्हर संपली. षटक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या होती ती 9. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी आता किती बघ 26 ची गरज. सन्माननीय विजय स्पोर्ट्सचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय रोहिदास भाऊ चौधरी, आमच्या गावचे समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक, यांच्याकडे देखील या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. चला थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बेगीम आणि क्रिकेटचा बिग शो. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात. बघा ऐवजेल साठी देखील एक ठिकाणी प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. प्रदीप चौधरी, शैलेश चौधरी, अजून कोण बाकी? लक्ष्मण चौधरी ना, चौधरी आणि चौधरी या सर्वांच्या वतीनं ऐवजेलसाठी तब्बल 700 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रत्येकाकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. बच्चे कंपनी आपण सीमार शेवरा फक्त आणि फक्त प्रेक्षकांसाठी आहे, खेळाडूसाठी नाही आहे. येणारे चेंडू 12 विजयासाठी 26 ची गरज. गोलंदाज संदीप नाईक. चेंडूला बिकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं.
बघा मित्रो, खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न होण्यामागेचा सिंहाचा वाटा आहे. आदित्य धनाजी इतारकर, समाजसेवक टेमघर यांनी देखील स्पर्धेला तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे. 2500 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्याकडे देखील आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाले. त्यांचं देखील मी ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार प्रकट करतोय. महत्वाचा फलंदाज बाद होतो अशोक. नेक्स्ट बॅट्समन येतो राजा, मागच्या सामन्याचा हिरो. उद्या स्पर्धेचं आपण खास वैशिष्ट्य या ठिकाणी पाहणार. प्रत्येक संघाची मेजवानीची उत्तम सोय आणि मेजवानी मेनू काय असेल? स्पेशल गावठी कोंबडा, दाल मुंडी, अजून आणि मेंढा, स्पेशल मेंढा भाजलेला का, सुरमई, जास्त नका सांगू. दामू बोलतो ते पण बरोबर आहे. अक्रॉस लाईन थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं तर फलंदाज एक निर्धाव चेंडूची सांगता. बघा या सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर नंदेश्वर खारबा संघाला आता संधी आहे, मोठे फटका मारण्याची संधी आहे. जर आपण या संघामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. आणि 2 फलंदाज इन ऍक्शन मध्ये आपण पाहतो नंदेश्वर खारबा संघाचे दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे. येणारी 10 चेंडू विजयासाठी 25 गरज, दोन्ही संघ एक समान संधी. अजूनही सामन्याचं पिक्चर क्लिअर नाही, कुठला संघ स्पर्धेमधून आपला विजय संपादित करेल, खारबाव की कारिवली, कारिवली की खारबाव. चला गोलंदाज सजीवा, थोडासा उशीर कमी घ्या, वेल कमी घ्या, उशीर जास्त लावू नका. गोलंदाज संदीप नाईक, फुललेनचा चेंडू निश्चितच खऱ्या अर्थाने मी म्हणेन का चेंडू फलंदाजासाठी एक लॉलीपॉप होता, मात्र कुठेतरी बॅट आणि चेंडू मध्ये थोडासा हलकासा स्पर्श झाला तर धाव मिळते फक्त आणि फक्त 1. येणारे चेंडू 9 विजयासाठी 9 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. 2 मोठे फटके या सामन्याला कलाटणी देऊ शकतात. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप, चेंडूला स्वीप केले ऑन साइडला, अतिशय चांगला फटका, मिळतील 4 धावा नो डाऊट. शॉर्ट फाईन सीमार षटकार करताना चौकार येतो, चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सध्या धावसंख्या होते ती 15. येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी 20 ची गरज. सन्मान्य रवींद्र म्हात्रे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. स्टीम चे कर्मचारी आहेत, वॉटर सप्लायचे कर्मचारी या व्यासपीठ मंचावर उपस्थित. सन्मान्य रवींद्र चौधरी, आपले रवींद्र म्हात्रे, अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, व्हेरी नाईस स्टॉक, व्हेरी वंडरफुल स्टॉक. जा फटकाची नितांत गरज तो फटका आपण रवींद्र काठेच्या बॅट मधून पाहिला. ऑन द फायर, बॅकवर्ड स्पेलेक्स समोरच्या बाहेर जाणारा दणदणीत खणखणीत षटकार. त्या सामन्यात कमबॅक करताना संघ आपण पाहतोय नंदेश्वर खारबाव. येणारे चेंडू 7, विजयासाठी 14 ची गरज. प्रत्येक चेंडू माग 2 धावांचं कॅल्क्युलेशन गणित. दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका. आणि ज्या फटक्याची खऱ्या अर्थाने नितांत गरज
तो फटका आपण पाहिला. फलंदाज रवींद्र काठेच्या बॅटमधून ऑन द फायर. येणारे चेंडू 7 विजयासाठी 14ची गरज. अतिशय चांगला चेंडू. धाव मिळते फक्त 1. हॅलो दादा एकदम कमी केला. हॅलो बघा मित्र, या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेलं आहे कुमार आदित्य धनाजी तारकर समाजसेवक याकडून 5,555 रुपयाचं कॅश प्राइज. त्याचबरोबर सन्माननीय रोहिदास मोतीराम चौधरी समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक टेमघर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. रोख रक्कम दोन्ही मान्यवरांच्या वतीने आलेली आहे. दोन्ही मान्यवरांचं मनस्वी आभार. असे देत जा. आम्ही देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत. आज हॅलो शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज सोजन नाईक. येणारे चेंडू 6 विजयासाठी 13ची गरज. पहिला दुसरा चेंडू दोन्ही संघासाठी. सोजन वैयक्तिक पहिलं सांघिक अक्रॉस लाईन ऑनसाइडचा फटका साधला रवींद्र काटेच्या बॅट मधून. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचत नाहीये. धावचित बाद. नेक्स्ट बॅट्समन भरत चौधरी. बघा भरत चौधरी याच्याकडे देखील चांगली क्षमता, उत्तम फलंदाज, डावखुरा फलंदाज आणि नेहमीच खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅटमध्ये देखील आपण आक्रमक खेळ पाहतोय. बघा मिलिंद तुम्हाला देखील या स्पर्धेमध्ये सुवर्ण संधी आहे. आमचे रोहित भाऊ या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडे तुम्हाला सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर एखादा चांगला उत्तम जेल कॅरी केला तर त्या जेलसाठी त्यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज सोजन येतोय. उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. एक मोठा फटका या स्पर्धेचं टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. ती क्षमता या फलंदाजामध्ये आहे. गोलंदाज सज्ज. हा चेंडू मात्र थोडासा आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा. पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बाला. येणारे चेंडू 5 विजयासाठी 11ची गरज. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आणि फलंदाज कॉट बिहाइंड बाद. नेक्स्ट बॅट्समन
नेक्स्ट बॅट्समन सचिन येतोय. येणारे चेंडू 4 विजयासाठी 11 धावांची गरज. आता मात्र सामन्यावर पुन्हा एकदा पलटवार करताना संघ आपण पाहतोय जयभजन कारिवली ए सामन्यामध्ये कमबॅक करतोय. थोडासा बॅकफुटला संघ आहे. नंदकिशोर खारबाव नेक्स्ट बॅट्समन समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू येतो वायडिश लॉंग ऑफला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. फक्त एकच धाव. एक धावेने आता जे समीकरण येणार चेंडू 3 आणि विजयासाठी 10 धावांची गरज. मागच्या सामन्यामधून देखील या फलंदाज अतिशय अप्रतिम उत्तम फलंदाजी केली होती. येणाऱ्या 3 चेंडू विजयासाठी 10ची गरज. हा चेंडू थोडासा आउट ऑफ लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच करते. वाईटचा इशारा एकदम विचार निर्माण. येणार चेंडू 3 विजयासाठी 9ची आवश्यकता. मागच्या सामन्यामधून देखील आपण पाहिलं होतं याच फलंदाजाला 2 चेंडूमध्ये 2 उत्तुंग षटकाराच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं आणि संघाला ज्यानं विजय संपादित करून दिलं होतं तोच फलंदाज राजा. पुन्हा एकदा तीच कामगिरी, तेच सातत्य, तो खेळ राजाच्या माध्यमातून दिसेल का? अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू देखील थोडासा स्वर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून केला. अवांतर धाव. येणारे चेंडू 3 विजयासाठी अजूनही 8ची गरज. आउट ऑफ लेग स्टंप. नाही राहू दे आपण काही तो सामन्यामध्ये पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली या ठिकाणी कमबॅक होण्याची. नंदकिशोर खारबाव सांगायला येणारे चेंडू 3 विजयासाठी 8ची आवश्यकता. एक मोठा फटका स्पर्धेला कलाटणी देऊ शकतोय. एक क्षमता या फलंदाजामध्ये, तो फटका मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सोजन. खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू हाताळताना. आता मात्र येणारी चेंडू 3 आणि विजयासाठी 6 धावांची गरज. येणारे 3 चेंडू विजयासाठी अजूनही 8ची गरज, 6ची गरज. 3 चेंडू 6 धावांची गरज. स्ट्राईक रोटेट काही संधी आहे.
आउट ऑफ इनसाइडचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. वर शॉट आणि वन बॉन्स. एका टप्प्याने चेंडू सी मार्शे क्लिअर करतोय चौकार. आता येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी फक्त 2 धावांची गरज. क्लिअर करता होता माणसं येतील तयार. चला प्लीज थोडस स्पीडअप करा. वेल कमी घ्या. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी. सामन्यामध्ये कमबॅक करताना संघ आपण पाहतोय नंदकिशोर खारबाव विजयापासून फक्त 2 धावा दूर. 2 चेंडूचा खेळ बाकी. विजयापासून 2 धावा दूर आहे. गोलंदाज सोजन. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. एक कंप्लीट. आता विजयासाठी फक्त एक धावीची गरज. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. चेसिंग अँड ड्रेसिंग. चला वेल कमी घ्या. स्पीडअप करा. चर्चा नको. एक चेंडू 1 धाव. शेजारी देखील वाढलेले आहेत. महत्वाचा सामना. एक चला प्लीज थोडस स्पीडअप करा. मॅच चालू करा. पंच शेवटचा अंतिम चेंडू बाकी. विजयासाठी फक्त 1 धावीची गरज. गोलंदाज आपण सज्ज व्हा. फलंदाज आपण देखील सज्ज राहा. 1 चेंडू 1 धाव. चेसिंग कंपल्सरी आहे. ड्रेसिंग कंपल्सरी आहे. कानई पाय संघाचा कॅप्टन आपण देखील सज्ज राहा. 1 चेंडू 1 धाव. चेंडूला सुंदरसा प्लेक केला ऑन साइडला. यस. आणि याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून विजय संपादित करताना संघ आपण पाहतोय नंदकिशोर खारबाव. चला खारबाव संघाचा कर्णधार आपण लगेच या. चला दोन्ही संघाचे कॅप्टन. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. चला दोन्ही संघाचे कॅप्टन. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. हलद लावीते सौते माल्याला हिरा दिला गो गावच्या देवाला. आली आली गो मंदाबाई राजाची माऊली. धन्यवाद मोहन दादा भोईर. खूप चांगला धावला पेश केला. जबरदस्त आवाज आपण ऐकलात. चला या दोन्ही कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी तत्पूर्वी सामनावीर खेळाडू आहे या सामन्यामधील. सामनावीराचा पुरस्कार आम्ही नंतर देणार आहोत. फक्त घोषणा केली जाईल त्या खेळाडूची. चले गणेश. ए गणेश.
रवींद्र काठे ठरलंय या सामन्यातील सामनावीर. पण